नमस्कार. चला आज आपण पुरणाची पोळी बनवत आहे. पुरणाची पोळी आपण घोळण जशी चपाती करते छोटीशी तशी चपाती करून आपण त्याच्यामध्ये गोळ्या भरणार आहे. बघा आता छोटी छोटी लाटत आहे. छोटी छोटी लाटल्यानंतर त्याच्यामध्ये गोळ्या भरायचा. पद्धतीने दिसतच आहे तुम्हाला मोबाईलमध्ये. इतकी छोटी करायची. छोटी केल्यावर बघा इतकी छोटी करायची ती चपाती. आता त्याच्यामध्ये आपण गोळ्या भरूया पुरणाचा. बघा आता ते कसं आपल्याला जे गोल करायचं आहे, जसं आपण उंडा करत असतो पोळीचा तसा, तर गोल करायचा आणि त्याच्यामध्ये भरायचा. आता त्याला मोदकसारखं आपण जसं मोदक करत असतो त्याच्या आतमध्ये आपण मोदक टाकलं तर ते कसं वर काढतं तसं काढायचं आणि त्याला हाताने प्रेस करायचं. आता हाताने प्रेस केलं का तर त्याला घोयण्यामध्ये थोडंसं बुलवायचं आणि ते हाताने किंवा बेलण्याने थापून घ्यायचं. हाताने थापून घ्यायचं किंवा बेलण्याने लाटायचं. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये अशीच पुरणाची पोळी करत असतात. आणि हेच पोळ्या राहत असतात तेव्हा त्या बैलाचा पोळा राहत असतात तेव्हा आवश्यक करत असतात आमच्या इकडे. बैलाला लावायला, बैलाला नैवेद्य याच्यात दाखवतात आमच्या याच्यात. तुमच्या इकडे कशी करतात हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक करायला शेअर करायला विसरू नका. बघा त्याच्यावर आता तेल टाकलं आपण. कोणी तूप पण टाकत असतात, कोणी तेल पण टाकतं. आम्ही तेल टाकलं. आमच्या साहेबाला खूप आवडतात पुरणाची पोळी. मला म्हणत होते 2-3 दिवस झाले तर पुरणाची पोळी बनवू. चला म्हणून म्हटलं आज तुमची विचार पुन्हाच करून देते. सुट्टीवरून आले त्यांना नवीन काहीतरी बनवून द्यायचं रोज. आणि इकडे बघा आपण इकडे ह्या दुसऱ्या पद्धतीच्या पोळ्या केल्या आहे. दुसऱ्या पद्धतीच्या कोणत्या म्हणजे घोळण्यावरच्या, पेपरवरच्या. तुम्हाला तशा पण पाहायच्या असेल तर मला नक्की सांगा. मी तशा पण तुम्हाला दाखवणार बनवून कशा बनवायच्या म्हणून. आता आपण त्याला पलटून घेतलं. पुरणाच्या पोळीला आपण पलटवून घेतलं आहे. इकडे दुसरी पण आहे. दुसरी पण लाटणं सुरू आहे. दुसरी पण चपाती छोटी बिलकुल लाटून घ्यायची. त्याला छोटी पाती करून घ्यायची. पाती केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी त्याच पद्धतीनं भरायचं. आमचे साहेब गेले मुलीला आणायला. आता थोड्या वेळेस तुम्हाला दिसणारच मुलगी येणार म्हणून. इथं बघा आता आपण 2 पद्धतीच्या पोळ्या दिसल्या आहे. एक आहे घोळण्यावरची आणि हे आहे आपण आता आट्याची लावून घेतली होती चपाती करून ठेवाली. आणि हे घोळण्यावरची. चला आता मुलगी आली आहे. मुलीला बघूया कशी थकून येऊन गेली आहे. कशी बघतात आल्याबरोबर मुलींचे. आमचे साहेब पण आल्याबरोबर बघा कशी पोपटी घेत आहे. मम्मा तू पण यायचं घ्यायला. सगळ्यांचे येतात, तुम्ही पण ये असं म्हणतात. तुम्ही लाईक करायला विसरू नका. चला बाय.